हॅलो स्टुडंट्स, सर्व गुरुप्रसाद क्लासेसची मुलं आणि प्रगती क्लासेसच्या मुलांचे स्वागत. आज आपण 10th पार्ट 1चा सेकंड लेसन बघतो. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. एलिमेंट्स म्हणजे काय? मूलद्रव्यांचे क्लासिफिकेशन्स म्हणजे वर्गीकरण आपण या पाठात शिकणार आहोत. कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवतं आहे का? व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर? पदार्थांचे प्रकार कोणते? तर स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे मॅटर्स, टाइप्स ऑफ मॅटर्स आहेत. बरोबर. पदार्थ कोणते कोणते असतात? स्थायू रूपात असतात, द्रव रूपात असतात आणि वायू रूपात असतात. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स? एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचे कोणते प्रकार असतात? मूलद्रव्य सॉलिड, धातू, बरोबर, धातू, अधातू आणि धातू सदृश, मेटल्स, त्याच्यानंतर नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स असे हे एलिमेंट्सचे टाइप्स आहेत. नंतर व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड? काय म्हणतात? सर्वात लहान पार्टिकल, सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता असतो पदार्थाचा? त्याला आपण काय म्हणतो? ॲटम. अंडरस्टँड? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स? एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स म्हणजे संयुग. तर मूलद्रव्य आणि संयुग यांच्यात काय फरक असतो? तर मूलद्रव्य जी असतात, एलिमेंट्स जी असतात ती एकाच पदार्थांपासून बनलेली असतात. तर कंपाऊंड्स म्हणजे संयुग ही 2 किंवा अधिक मूलद्रव्यांपासून बनलेली असतात. कळतंय मुलांनो? अच्छा, आता पुढचं टॉपिक आपण बघूया, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचे वर्गीकरण. We have learned in the previous standards that all the atoms of an element are of only one type. पूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण काय शिकलो की एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात. जे मी तुम्हाला आता सांगितलं की एलिमेंट्समध्ये एकाच पदार्थाचे सर्व ॲटम असतात. अंडरस्टँड ना? मूलद्रव्याचे सर्व अणू जे असतात हे एकाच प्रकारचे असतात. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. आता आपल्याला किती ज्ञात आहेत एलिमेंट्स? 118 एलिमेंट्स आपल्याला माहीत आहेत. हाऊएवर अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. 1800च्या काळामध्ये, इसवी सन 1800मध्ये किती एलिमेंट्स तेव्हा माहिती होते? फक्त 30 एलिमेंट्स माहीत होते, जे आता 118 एलिमेंट्सचा शोध लागला आहे. More number of the elements were discovered in the course of time. More and more information about the properties of these elements was gathered. To ease the study of such a large number of the elements, scientists started studying the pattern, if any, in the vast information about them. तर या जे पूर्वीच्या काळी 30 मूलद्रव्य माहिती होती, काळाच्या ओघामध्ये अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांविषयी अधिकाधिक माहिती साठत गेली. मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्याविषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतिबंध आहेत का हे वैज्ञानिक तपासू लागले. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गुणधर्माचा अभ्यास करू लागले आणि त्यांना कसं आपण क्लासिफाय करू शकतो, आणि एवढे जर एलिमेंट्स आपण शोध लावतोय तर त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार आपण त्यांना कसं डिव्हाइड करू शकतो हे शास्त्रज्ञ याचा शोध लावू लागले. You know that in the initial classification, elements were classified into the groups of metals and non-metals. तर सर्वात पूर्वी जेव्हा एलिमेंट्सचा शोध लागला तेव्हा शास्त्रज्ञांनी काय केलं? त्यांचे ग्रुप पाडले की काही धातू आहेत आणि काही अधातू आहेत. मेटल्स म्हणजे धातू आणि नॉन मेटल्स म्हणजे अधातू, अशा रूपामध्ये त्यांचं वर्गीकरण केलं. Later on, another class of the elements called metalloids was noticed. पण त्याच्यानंतर काही जे एलिमेंट्स सापडले ज्याच्यामध्ये धातूच्या पण प्रॉपर्टीज नव्हते, धातूचेही गुणधर्म नव्हते आणि अधातूचेही नव्हते, जे मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश, अशा स्वरूपामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. ॲज अ नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग
आउट डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन्स. आता जसजशी माहिती मिळायला लागली मूलद्रव्य आणि त्यांच्या गुणधर्मांविषयी, तसं वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले की आता हे जे एलिमेंट्स आहे यांचं वर्गीकरण कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्यावरती ते अभ्यास करू लागले. त्याच्यानंतर डोमेरायनरची त्रिके, डोमेरायनर्स ट्राइड्स, याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. इन द इयर 1817 जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेस म्हणजे काय? अणुवस्तुमान, अणूचे वस्तुमान, अणुवस्तुमानांक आपण ज्याला म्हणतो. तर ज्या प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटच्या ह्या कशाशी रिलेटेड असतात? तर त्याच्या अणुवस्तुमानांकाशी रिलेटेड असतात असं या जर्मन सायंटिस्ट डोमेरायनरनी सजेस्ट केलं. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स इच. त्यांनी काय केलं तर 3 एलिमेंट्सचे ग्रुप बनवले आणि त्यांना कसं अरेंज केलं? हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्राइड्स. ट्राइड्स म्हणजे त्रिक. त्यांनी 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या कशा आहेत? सेम आहेत. असे त्यांचे 3 ग्रुप तयार केले ज्यांना त्यांनी ट्राइड्स म्हणजे त्रिक असं नाव दिलं. ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्राइड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अँड शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. आणि त्यांनी काय सांगितलं? त्यांनी त्या 3 एलिमेंट्सला त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार अरेंज केलं आणि सांगितलं जो मिडल एलिमेंट आहे त्याचं अणुवस्तुमानांक हे त्याच्या बाजूच्या 2 एलिमेंट्सच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके असते. फॉर एक्झाम्पल, आता इथे तुम्हाला ट्राइड्समध्ये म्हणजे डोमेराइड्सचं हे त्रिका त्याने दाखवलं ज्यांचे ह्या तिघही एलिमेंट्सचे केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम असणार. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ठीक आहे. तर त्याने काय सांगितलं जो सेकंड नंबरचा जो एलिमेंट असतो त्याचा जो अणुवस्तुमानांक आहे हा फर्स्ट आणि थर्ड यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. सपोज लिथियम जो आहे, सोडियमचा आपण अणुवस्तुमानांक इथे काढू तर लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे 6.9 आणि पोटॅशियमचा आहे 39.1. तर यांचं सरासरी म्हणजे यांची बेरीज करून त्याला जर आपण 2ने डिव्हाइड केलं तर येतो 23. तर त्यांनी सांगितलं की सोडियमचा जो अणुवस्तुमानांक जो आहे हा 23 आहे म्हणजे या दोघांच्या सरासरी इतका आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी हे ट्राइड्स तयार केलेत. पण हा जो नियम होता ट्राइड्सचा, त्रिकांचा, हा सर्व एलिमेंट्सला तो हे झाला नाही, सूट झाला नाही. ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. म्हणजे फक्त काही ठराविक मूलद्रव्यांचं त्यांनी हे त्रिक तो करू शकला, पण जेवढे त्यावेळेस त्याला ज्ञात होते जेवढ्या एलिमेंट्सचा शोध लावलेला होता तो ह्या नियमामध्ये बसला नाही. म्हणून हा त्याचा जो हे ट्रायड्सचा जो नियम होता हा लागू पडला नाही वर्गीकरणासाठी. त्याच्यानंतर न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स, तो बघूया. इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स कोरिलेटेड ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन अ डिफरंट वे. इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानाचा सहसंबंध हा मूलद्रव्यांच्या गुणधर्मांशी जोडला. कोरिलेटेड म्हणजे त्यांनीही तेच सांगितलं की जर आपल्याला वर्गीकरण करायचं आहे तर त्यांचे जे गुणधर्म आहेत एलिमेंट्सचे हे त्याच्या अणुवस्तुमानांशीच रिलेटेड असतात आणि त्यानुसारच आपण एलिमेंट्सचं वर्गीकरण करू शकतो. In the year 1866, Newlands arranged the elements known at that time in an increasing order of their atomic masses. जसं डोबेरायनी पण अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार त्यांची अरेंजमेंट केली तशी यांनीसुद्धा न्यूलँड्सने सुद्धा एलिमेंट्स कसं अरेंज केले त्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमानुसार. It started with the lightest element hydrogen and ended with thorium. त्याची जी आवर्त सारणी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात कोणत्या एलिमेंट्सनी केली? हायड्रोजन जो सर्वात कमी अणुवस्तुमानांचा आहे आणि लास्ट आहे थोरियम. याच्यामध्ये सर्व एलिमेंट्स त्यांनी दाखवलेले नाही आहेत तर लास्ट जो एलिमेंट आहे थोरियम त्यांनी ते सारणी त्याच्याने एंड केली. He found that every 8th element had properties similar to those of the first. तर न्यूलँड्सने
काय सांगितलं की पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट्स यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये, त्यांच्या गुणधर्मामध्ये त्याला सिमिलॅरिटीज आढळल्या आणि त्यानुसार त्यांनी अष्टकाचा नियम असं त्याच्या संशोधनाला त्यांनी नाव दिलं की न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ज. म्हणजे सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. सी हिअर, सोडियम, इथे सोडियम हा लिथियमपासून 8व्या नंबरवर आहे आणि म्हणून लिथियम आणि सोडियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म जे आहेत हे सेम आहेत. तसेच त्याचप्रमाणे मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. मॅग्नेशियम जो आहे हा बेरिलियमपासून 8व्या स्थानावर आहे आणि त्यांचेही गुणधर्म सारखे आहेत. म्हणजे 1st आणि 8th ह्या एलिमेंटचे गुणधर्म सारखे आहेत. त्याचप्रमाणे फ्लोरीन आणि क्लोरीन, सी हिअर, क्लोरीन आणि फ्लोरीन फ्लोरीन नंतर 8व्या स्थानावरती क्लोरीन आहे. तर ह्या दोघांचेही गुणधर्म सारखे आहेत असं त्यांनी सांगितलं आणि यालाच न्यूलँड्स कम्पेअर दी सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्ज इन म्युझिक. आणि त्याला सा रे ग म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीमध्ये जे आपला गाण्याचा जो सूर आहे सा रे ग म अशी सारणी तयार केली आणि त्याच्यानुसार त्यांनी 1st आणि 8th असं एलिमेंट्स त्याच्यामध्ये अरेंज केलं. तर पाश्चात्य संस्कृतीमध्ये जसं आपल्याकडे सा रे ग म आहे तसं पाश्चात्य संस्कृतीमध्ये डो रे मी फा सो ला टी इन दिस वे ते स्वर आहेत आणि त्यानुसार त्यांनी आवर्त सारणीची अरेंजमेंट केली. He called the similarity observed in the 8th and 1st element as law of octaves. त्याने 8व्या आणि पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम असे म्हटले. ठीक आहे. पुढे मॅनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड ऑक्टेव्स. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी, लिमिटेशन्स म्हणजे काय तर त्रुटी आढळून आल्या. अँड दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. तर हा जो नियम आहे हा फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू झाला, त्याच्या पुढे तो नियम लागू होत नव्हता. दुसऱ्या मूलद्रव्यांना तो नियम लागू झाला नाही. त्यांनी जेवढे त्यावेळेस ज्ञात मूलद्रव्य होते, म्हणजे जेवढे त्यांनी फाइंड आउट केलेले मूलद्रव्य होते त्यांनी 7 × 8 अशी मांडणी केली. टोटल 56 जे मूलद्रव्य 56 बॉक्सेसमध्ये त्यांनी अरेंज केले. Newlands placed 2 elements each in some boxes to accommodate all the known elements in the table. आता सर्व मूलद्रव्य ह्या बॉक्सेसमध्ये बसायला पाहिजे 56 बॉक्समध्ये, म्हणून त्यांनी काय केलं तर एकाच बॉक्समध्ये 2-2 सुद्धा एलिमेंट्स बसवले. जसं कोबाल्ट निकेल इथे एकाच ठिकाणी त्या दोघांनाही बसवलं आहे. इथे लॅन्थेनम आणि सिरियम यांनासुद्धा एकाच टेबल बॉक्समध्ये त्यांनी बसवलं आहे. मोरेवर ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर सेम नोट इन द ऑक्टेव. म्हणजे ह्या त्रुटी तुम्हाला सांगतायत त्याच्यामध्ये की ह्या काय काय त्रुटी त्याच्या बॉक्समध्ये, त्याच्या आवर्त सारणीमध्ये त्यांना आढळून आल्या. तर त्यांनी काय केलं, जे कोबाल्ट आणि निकेल याची मांडणी कुठे केली तर ह्या जे इनर्ट गॅसेस आहेत क्लोरीन आणि ब्रोमीन, म्हणजे त्यांचे गुणधर्म यांच्यापेक्षा वेगळे आहेत, तर तिथे त्यांना बसवलं. तर फेरस आणि कोबाल्ट आणि निकेल यांचे गुणधर्म सारखे आहेत, पण हे एकमेकांपासून एवढे लांब, म्हणजे याला एकाच मांडणीमध्ये पाहिजे होतं. तर हे तिघंही हे दोघं एका मांडणीत आहेत आणि फेरस त्याचं गुणधर्म यांच्याबरोबर सेम आहेत, त्याला वेगळ्या मांडणीमध्ये त्यांनी बसवलं जिथे ऑक्सिजन आणि सल्फर आहे, ज्याला आपण नॉन मेटल्स म्हणतो. नॉन मेटल्समध्ये ह्या मेटल्सला त्यांनी बसवलं. ह्या त्रुटी त्याच्या आवर्त सारणीमध्ये आढळून आल्या. पुढे ऑल्सो न्यूलँड्स ऑक्टेव्स डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. आणि पुन्हा काही जर नवीन आणखी एलिमेंट्सचा जर शोध लागला तर ते एलिमेंट्स त्याच्या ह्या आवर्त सारणीमध्ये बसू शकत नव्हते. द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. आणि त्याच्यानंतर काही एलिमेंट्सचा शोध लागला, त्यांच्या प्रॉपर्टीज या त्याच्या ह्या लॉजमध्ये बसत नव्हत्या की फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. हा लॉ त्या नवीन शोधलेल्या एलिमेंट्सला सूट करत नव्हता. त्याच्यामुळे ही सुद्धा आवर्त सारणी त्यावेळेस हे झाली, निष्कर्ष म्हणजे त्यांना हे मिळालं नाही. त्याच्यानंतर मेंडेलिफने
मेंडेलिफ शास्त्रज्ञांनी त्याचं एक पिरियॉडिक टेबल म्हणजे त्याच्यानंतर नवीन शोध लावला मेंडेलिफने. द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिफ डेव्हलप द पिरियॉडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड 1869. दिमित्री मेंडेलिफ या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली. तर ह्या दोघांचेही नियम याच्यात बसले नाहीत. जो फर्स्ट आपण बघितला डोबे रायनर आणि आता सेकंड आहे न्यूलँड्स, ह्यांचे नियम बसले नाहीत म्हणून मेंडेलिफनी पुढे त्यांचा अभ्यास करून नवीन आणखीन आवर्त सारणीचा शोध लावला. मेंडेलिफ्स पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. तर मेंडेलिफनी जो शोध लावला, मेंडेलिफची जी आवर्त सारणी आहे ती मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. मेंडेलिफ्स कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स नेमली ॲटॉमिक मास ॲज स्टँडर्ड अँड अरेंज 63 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर त्यांनी हे सांगितलं की अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून मेंडेलिफने त्या काळी ज्ञात असलेली 63 एलिमेंट्स 63 एलिमेंट्स त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. डोबेरायनेही अणुवस्तुमानाचाच आधार घेत त्यांनी पण हे केलं, क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर न्यूलँड्सने सुद्धा अणुवस्तुमानांकाचं चढत्या क्रमाने लावून क्लासिफिकेशन केलं आणि मेंडेलिफनी सुद्धा सांगितलं की अणुवस्तुमान अशीच रिलेटेड आहे आणि अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानेच त्यांनी सुद्धा मांडणी केली. फक्त त्यांनी काय केलं की अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार प्रत्येक एलिमेंट्सला त्याच्या आवर्त सारणीमध्ये स्थान दिले. मेंडेलिफ ऑर्गनाइज्ड द पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. तर केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत एलिमेंट्सच्या? तर ज्यावेळेस त्या एलिमेंट्सचा ऑक्सिजनशी आणि हायड्रोजनशी संपर्क आला तर त्यांच्यापासून जे ऑक्साईड्स बनतात किंवा हायड्राइड्स बनतात त्यांच्या रेणूसूत्रानुसार त्यांनी त्यांची अरेंजमेंट केली एलिमेंट्सची आणि त्यांच्या मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी. मेल्टिंग पॉईंट म्हणजे त्यांचा द्रवणांक, बॉइलिंग पॉईंट म्हणजे त्यांचा उत्कलनांक म्हणजे ज्या याला ते काय म्हणतात त्याला एखाद्या एलिमेंट्सला ज्यावेळेस आपण तापवतो आणि तो बॉईल व्हायला लागतो तो पॉईंट. आणि डेन्सिटीज म्हणजे घनता. तर ह्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज. याच्यानुसार फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज यानुसार त्याने अरेंजमेंट केली. Mendeleev found that the elements with similar physical and chemical properties repeat after a definite interval. तर मेंडेलिफला असं त्यांनी शोध लावला की त्याला असं समजलं की काही कालांतराने सारखे एलिमेंट्स जे असतात की ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. म्हणजे काही ठराविक कालावधीनंतर म्हणजे 7 एलिमेंट्स, 8 एलिमेंट्स, 9 एलिमेंट्स झाल्यानंतर पुन्हा असा एक एलिमेंट्स येतो की ज्याची फर्स्ट जो एलिमेंट आहे त्याच्यासारखेच गुणधर्म आहेत, फिजिकल पण आणि केमिकल पण. तर हे रिपीट होत राहतात आणि त्यानुसार त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे काय? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. आवर्ती म्हणजे परत रिपीट होणारं आवर्ती आपण त्याला म्हणतो. तर स्टेटमेंट्सनुसार त्याला असं समजलं की प्रत्येक कालावधीनंतर थोड्या कालावधीनंतर एक असा एलिमेंट मिळतो की ज्याचे पहिले एलिमेंट्सप्रमाणेच गुणधर्म आहेत फिजिकल. आणि म्हणून त्यांनी त्याचा जो लॉ मेंडेलिफ स्टेटेड द फॉलोइंग पिरियॉडिक लॉ, ज्याला मेंडेलिफचा पिरियॉडिक लॉ असं म्हटलं जातं. ती स्टेटमेंट आहे प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. The vertical columns in the Mendeleev's periodic table called groups, while horizontal rows are called periods. त्यांनी हुबे जे हे केलेले आहेत इथे सारणीमध्ये जे हुबे स्तंभ आहेत त्यांना ग्रुप्स असं म्हणतात, जे आडवे आहेत त्यांना पिरियड्स असं म्हणतात.
तर ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 असं केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी मांडणी केली आहे, जेव्हा R2O जे इथे R2O इथे दाखवत आहे, हा 2 जेव्हा इथे वर होता त्यावेळेस, पण आता आपण काय करतो, हा 2 खाली लिहितो. R म्हणजे जे एलिमेंट्स आपण तिथे घेतो. समजा आरच्या ठिकाणी आपण हायड्रोजन घेतला, तर हायड्रोजनचा ज्यावेळेस ऑक्सिजनशी संपर्क येणार त्यावेळेस H2O असं रेणुसूत्र मिळणार. लिथियमचा जेव्हा येणार तर लिथियम Li2O असं रेणुसूत्र मिळणार. तर ज्यांचे रेणुसूत्र सारखे येतात ऑक्सिजन बरोबर ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर ते त्यांनी एका ग्रुपमध्ये टाकले. आणि त्याचप्रमाणे त्यांनी असे हे हॉरिझॉन्टल बॉक्सेस पण केले, ज्याला पिरियड्स असं म्हटलं जातं. पण याच्यामध्येही त्यांनी काही ठिकाणी कॉलम सोडलेले आहेत ज्यांची नावं त्याला समजले नाहीत आणि त्याच्यासाठी त्यांनी जागा ठेवल्या आहेत. तर काही ठिकाणी तुम्हाला इथे क्वेश्चन मार्क्ससुद्धा दिसत आहेत, ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर हा आहे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल. द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन ॲज R²O3, म्हणजे आपण हे बोलताना असं बोलतो आत्ताच्या काळात. तर आता आपण तोच फॉर्म्युला, ते रेणुसूत्र कसं लिहितो, हा 2 आपण वर लिहित नाही, हा 2 आपण खाली लिहितो. हे जे नंबर्स आहेत हे आपण खाली लिहितो. अंडरस्टँड. इंट्रोडक्शन्स टू सायंटिस्ट. दिमित्री मेंडेलिव्ह, ज्यांचा जन्म 1834 झाला तर मृत्यू 1907 झाला, वॉज अ प्रोफेसर इन द सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. हे या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन एलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. त्यांनी काय केलं, मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी, ज्ञात म्हणजे जे मूलद्रव्य माहीत आहेत त्यांच्यासाठी एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान आणि गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जुळणी केली, ज्याच्यातूनच आवर्त सारणीचा शोध लागला. ही अरेंज द कार्ड्स इन द अकॉर्डन्स विथ द ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विच रिझल्ट इन द इन्व्हेन्शन ऑफ द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. आणि हा कार्ड बनवून नंतर त्यांनी त्यांची ही आवर्त सारणी तयार केली. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर हा जो टेबल आहे पिरियॉडिक टेबल मेंडेलिव्हचा, याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत तर काही गुण आहेत. तर त्याच्यात आपण पहिले बघूया गुण. मेंडेलिव्हचं जी आवर्त सारणी आहे त्याच्यातले आपण गुण पहिले बघूया. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. देर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय यूजिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. सायन्स हे खूप प्रगतिशील आहे. पहिले ज्यांनी शोध लावला त्याच्यात आणखी आपण शोध लावून त्याच गोष्टीचे, जसं आता पहिले टेलिफोन होते, त्याच्यात शोध लावून आता मोबाईल आले. पहिले बैलगाडी होती, बैलगाडीच्या चाकांमध्ये शोध लावत आता त्याच्यापेक्षा मोठे आपण 4 चाकी गाड्या किंवा कार म्हणा किंवा आणखीन त्याच्यापेक्षाही आणखीन त्याच्यामध्ये शोध लावून लोक त्याच्यामध्ये प्रोग्रेस करत आहेत आणि सायन्समध्ये आणखी प्रगती करून लोक त्याच्यामध्ये आणखीन चांगला शोध लावून चांगल्या वस्तू बनवत आहेत. म्हणून सायन्स हे कसं आहे, प्रगतिशील आहे आणि सर्वांना तिथे काय आहे, फ्रीडम आहे. दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सायन्स आर क्लिअरली सीन इन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. तर मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी ही आधुनिक आवर्त सारणी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काही ज्या गोष्टी माहिती नाही आहेत पण तरीसुद्धा त्यांनी ते भाकीत करून ठेवले, जे भाकीत नंतर खरं ठरले आणि म्हणून ही मांडणी सर्वांसाठी नंतर ही सर्वमान्य झाली. While applying the law that the properties of the elements are a periodic functions of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with the thought that the information available till then was not final, but it could change. तर मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल आहेत हा त्यांनी नियम पहिले सांगितला. पण जे सर्व ज्ञात मूलद्रव्यांना जेव्हा हे नियम लागू करतो आपण, तर ही जी माहिती आहे ही अंतिम माहिती नाही आहे, याच्यामध्ये बदलही होऊ शकतो असं त्यांनी मान्य केलं. अशा विचारातून मांडणी केली आणि याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात. तर तुम्हाला एक्झाममध्ये येतं की मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर त्याच्यातला फर्स्ट जो मेरिट आहे, पहिला जो गुण आहे तो आपण बघूया. ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज.
गुणधर्मांप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. म्हणजे बेरिलियमचं जे अणुवस्तुमान सांगितलं होतं की 14.9 आहे, तर हे पुन्हा त्यांनी तपासलं तर तेव्हा आलं 9.4. आणि मग काय केलं, बेरिलियमची जागा चेंज केली. बोरॉनच्या अगोदर मग त्याची जागा तिथे त्याला ठेवण्यात आलं, तिथे त्याची त्या बॉक्समध्ये त्याला बसवण्यात आलं बोरॉनला. सेकंड जो आहे म्हणजे अणुवस्तुमानसुद्धा दुरुस्त करून पुन्हा त्यांची मांडणी त्याने केली. मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेस इन पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. म्हणजे मेंडेलिव्हने आतापर्यंत त्याच्या वेळेस जे काही मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा काही जागा प्लेस करून ठेवल्या होत्या. त्या जागा रिक्त ठेवल्या होत्या, रिकाम्या ठेवल्या होत्या. त्यापैकी त्याला 3 मूलद्रव्यांचा शोध लागला. 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून, म्हणजे त्यांनी जे ज्ञात मूलद्रव्य होते बरोबर त्यांना एका बॉक्समध्ये ठेवले, पण त्याच्या अगोदरचा जो रिकामा बॉक्स होता जो अज्ञात मूलद्रव्यासाठी ठेवलेला होता, पण त्या अज्ञात मूलद्रव्याची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती. आणि त्यांनी काय नावं दिले, 3 मूलद्रव्यांना त्यांनी एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावं देऊन ठेवली. 3 of these unknown elements were given the names Eka boron, Eka aluminum and Eka silicon from the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72. म्हणजे एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावं देऊन मेंडेलिव्हने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 आणि 72 असतील असे दर्शवले. म्हणजे त्याच्या बाजूचा ज्ञात मूलद्रव्य, पण त्याच्या अगोदरचा जो मूलद्रव्य आहे तो त्याला माहिती नव्हता, परंतु त्याने त्याचा अणुवस्तुमानांक सांगून ठेवला होता की हे असे अणुवस्तुमानांक त्यांचे असतील. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. पण फक्त त्यांनी अणुवस्तुमान पण सांगून ठेवलं नव्हतं, तर त्यांच्या प्रॉपर्टीजबद्दलसुद्धा माहिती देऊन ठेवली होती. आणि जेव्हा त्या एलिमेंट्सचं डिस्कवर्ड झाले, शोध लागला, लेटर ऑन these elements were discovered and named as स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिवली. ज्यांच्यासाठी जे एलिमेंट्स त्यावेळेस त्यांना माहिती नव्हते तरी त्यांनी जागा सोडून ठेवली होती, त्यांनी अणुवस्तुमानांक सांगून ठेवला होता, गुणधर्मही सांगून ठेवले होते. नंतर त्यांचा शोध लागला आणि त्या मूलद्रव्यांना त्यांनी स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं दिली. The properties of these elements match well with those predicted by Mendeleev. आणि ती सेम टू सेम तशीच माहिती जशी त्यांनी भाकीत करून ठेवलेली होती तशीच त्या मूलद्रव्यांच्या ज्यावेळेस शोध लागला तेव्हा त्यांचे गुणधर्म हे मेंडेलिव्हने भाकीत केलेल्या गुणधर्मासारखेच होते. तुम्हाला ह्या टेबलमध्ये इथे दिसेल की मेंडेलिव्हने हे भाकीत करून ठेवलेलं होतं आणि ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस ते एलिमेंट्स हे असं होतं. ॲटॉमिक मास त्यांनी 68 सांगितला होता, तो फक्त एखाद्या पॉईंटनी पुढे मागे झाला. त्यानंतर डेन्सिटी त्यांनी सांगितली होती 5.9 असेल तर एक्झॅक्टली 5.94 आली. मेल्टिंग पॉईंट त्यांनी सांगितला होता हा कमी असेल, लो असेल, ऑफकोर्स 30.2 होता. फॉर्म्युला दिला होता क्लोराईडबरोबर जेव्हा हा संपर्कात येईल तेव्हा Cl3 असं रेणुसूत्र मिळेल. तर गॅलियम जो शोध लागला तर सेम गॅलियम क्लोराईड असं GaCl3 हेच रेणुसूत्र मिळालं. त्यानंतर ऑक्साईड बरोबर रेणुसूत्र ह्या टाईपमध्ये असेल असं त्यांनी सांगितलं होतं, तर सेम Ga2O3 असं आलं. आणि ऑक्साईड नेचर ॲमोफोटेरिक ऑक्साईड म्हणजे त्यांनी जी माहिती लिहून ठेवली होती ही सेम टू सेम जेव्हा ती मूलद्रव्याचा शोध लागला त्याच्याच सेम तसेच होतं. आणि म्हणून ड्यू टू दिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल अँड दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स वॉज ॲक्सेप्टेड इमिजिएटली. म्हणजे या यशामुळे की त्यांनी जी माहिती सांगून ठेवली होती ती सेम तशी झाल्यामुळे या यशामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली आणि मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. त्याचा तिसरा जो गुण आहे तो आहे देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हचं जो ओरिजिनल पिरियॉडिक टेबल होता त्याच्यामध्ये राजवायू म्हणजे नोबल गॅसेस यांच्यासाठी जागा ठेवलेली नव्हती. हावेवर वेन नोबल गॅसेस सच एज हेलियम, निऑन अँड ऑर्गॉन वेअर डिस्कवर्ड. कोणत्या आहेत नोबल गॅसेस? हेलियम, निऑन आणि ऑर्गॉन. यांचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्यांना आवर्त सारणीमध्ये त्यांनी जागा मिळवून दिली. कशा प्रकारे
तर 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हनी मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता, म्हणजे ती काही मांडणी त्यांनी चेंज केली नाही, फक्त त्यांनी शून्य गण म्हणजे आणखीन एक टेबल बनवला, बरोबर, आणि त्याच्यामध्ये त्यांना बसवलं आणि त्यात राजवायू बरोबर फिट केले. मेंडेलिव्हनी काय केलं, जी मूळ आवर्त सारणी होती त्याला धक्का न लावता एक 0 ग्रुप, जसं फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप होता, तर लास्टला त्यांनी 0 ग्रुप बनवला आणि त्याच्यामध्ये या नोबल गॅसेसला त्यांनी फिट केलं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आणि नक्की हा लेसन पुन्हा तुम्ही एकदा वाचा, रिपीट करा आणि आय थिंक तुम्हाला हा समजला असणार. ओके, बाय स्टुडंट्स.